नमस्कार मंडळी. जणू काही सौंदर्याची खाणच, स्वर्गातील अप्सराच, तरुणांच्या गळ्यातील ताईच. जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटामधून घराघरात जाऊन पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली मनोहर कुलकर्णी. सोनालीचा जन्म 18 मे 1988 रोजी पुण्यात झाला. सोनालीच्या आईचे नाव सविंदर कुलकर्णी तर वडिलांचे नाव मनोहर कुलकर्णी. तिचे वडील हे सैन्यदलातून निवृत्त झालेले डॉक्टर असून त्यांच्या सैन्यदलात 30 वर्ष त्यांनी काम केले आहे. सोनालीचे पूर्ण शिक्षण पुणे येथूनच झाले. तिला एक भाऊ असून त्याचे नाव अतुल कुलकर्णी आहे. वयाचे 14 ते 15 वर्षाचे असतानाच तिने अभिनय करण्यास सुरुवात केली. तिला नाचण्याची खूपच आवड. ETV मराठीवरील खेळ संचिताचा ही विक्रम गोखले यांच्या मालिकेत तिने प्रथम काम केले. त्यानंतर गाढवाचं लग्न यामध्ये रंभाची भूमिका सुद्धा साकारली आणि येथूनच तिला ओळख मिळाली. पण प्रमुख भूमिकेमुळे तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटात काम केलं आणि या सिनेमापासूनच ती घराघरात जाऊन पोहोचली. या सिनेमासाठी तिला जी गौरवचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता. हाच पुरस्कार घेण्यासाठी गेलेल्या सोनालीला रवी जाधव यांनी पाहिलं आणि काही महिन्यातच तिला नटरंग या सिनेमासाठी विचारणा केली. या चित्रपटात तिला नाचही करायचा होता की जो तिला लहानपणापासूनच खूप आवडतो. यानंतर तिने एक से बढ़कर एक चित्रपटात काम करून तरुणांच्या गळ्यातील ती ताईतच बनली. तर मंडळी, ही झाली सोनाली कुलकर्णी यांची कलाक्षेत्रातील कारकीर्द. आज आपण त्यांचे पती कोण आहेत हे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सोनाली कुलकर्णी यांच्या पतीचे नाव कुणाल बेनोडकर असं आहे. 2 फेब्रुवारी 2020 रोजी दुबईत दोघांनी साखरपुडा केला होता. कुणाल हा लंडन इथला असून तो कामानिमित्त दुबईला राहतो. तो एक मोठा बिझनेसमॅन आहे. 7 मे 2021 मध्ये दोघांनी लग्न केले. कोरोनाच्या काळात हे लग्न झाले होते, त्यामुळे जास्त हौस करता आली नाही. म्हणून या जोडप्याने लग्नाच्या पहिल्याच वाढदिवसाला पुन्हा एकदा दुसऱ्यांदा लग्न केले. तर मंडळी, तुम्हाला स्वर्गाची अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णीचा अभिनय आवडतो का? नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.